नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजचं हे सेशन हे खास करून राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, राज्यसेवेची परीक्षा ज्या दिवशी द्यायचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलाय, म्हणजे क्लासवर अधिकारी बनायचंय तर राज्यसेवेची परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि जर क्लासवर अधिकारी बनायचं आहे, तर त्यासाठी लागणारे कष्ट देखील आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. हे त्याच्यामध्ये या ठिकाणी इन्क्लूड आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी निर्णय घेतला, मला क्लास वन अधिकारी या ठिकाणी बनायचंय, त्या दिवसापासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी सध्या काय करतायत, मी देऊ की नाही याचा विचार या ठिकाणी करतायत. मी अभ्यासाला सुरुवात करू की नाही याचा विचार या ठिकाणी करतात आणि जेणेकरून मग काय दिवस या ठिकाणी ढकलले जातायत. दिवस तर कोणासाठी थांबणार नाही, काळ तर कोणासाठी थांबणार नाही. पण मात्र लक्षात घ्या, जर तुम्ही थांबला, तर या ठिकाणी परीक्षा तुमच्या हाताबाहेर या ठिकाणी गेलेली असेल. आणि त्यामुळं लक्षात घ्या, यासारख्या ज्या काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या परीक्षा आहेत ना, त्यातलं सर्वात महत्त्वाचं काय असतं, तर ते म्हणजे या ठिकाणी सातत्य. अभ्यासामध्ये ठेवणारं सातत्य हेच तुम्हाला या ठिकाणी यशाच्या शिखरापर्यंत या ठिकाणी नेणार आहे. तर लक्षात घ्या, आजच्या सेशनमध्ये आपल्याला फक्त इतिहास GS1 जो आहे किंवा GS1 चा जो पेपर आहे, त्यामधला इतिहास जो घटक आहे, तर त्या इतिहास घटकातला जो सिलेबस जो आहे, तो इथे या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. नेमके आयोगानं कोणकोणता मुद्दे इथं अभ्यासायला सांगितलेले आहेत आणि त्यामध्ये कोणते सब टॉपिक या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर त्या घटकांवर आजचं सेशन आपल्याला इथे या ठिकाणी करायचंय. जेणेकरून राज्यसेवेची मेन्सची तयारी जे कोण विद्यार्थी 2025 ची परीक्षेच्या मेन्सच्या तयारी यामध्ये करतायत, मेन्सची तयारी करतायत, त्या विद्यार्थ्यांना इतिहासमधला सिलेबस कोणता कव्हर करायचा ते या ठिकाणी इथं समजून येईल. आणि ज्यांना 2026 ची तयारी करायची आहे, त्या विद्यार्थ्यांना देखील इतिहासमध्ये काय नेमके घटक आपल्याला सिलेबसमध्ये इन्क्लूड करून दिलेले आहेत आयोगानं, ते इथे या ठिकाणी लक्षात येईल. तर मित्रांनो, आजचं सेशन हे या ठिकाणी 2025 आणि 2026 च्या राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्या विद्यार्थ्यांना GS1 मध्ये इतिहास हा जो विषय आहे, तर त्या इतिहास या विषयामधला अभ्यासक्रम काय नेमका आहे, हे इथे या ठिकाणी समजून सांगण्यासाठी मी इथे या ठिकाणी आलेलो आहे. ठीक आहे. तर आपण आधी त्या ठिकाणी सिलेबस काय आहे, आयोगाने सिलेबस काय नेमका दिला, तो इथे या ठिकाणी पाहूया आणि मग या सिलेबस मधले कोणकोणते बिंदू आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्या घटकांवर आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. आता बघा, हा आहे आयोगाचा सिलेबस. ठीक आहे. आयोगाच्या सिलेबसमध्ये जर आपण पाहिलं, सामान्य अध्ययन म्हणजे GS1 चा पेपर आहे आणि या GS1 चा पेपर आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती असेल, की 3 विषयांनी या ठिकाणी बनलेला आहे. त्यामध्ये इतिहास हा एक महत्त्वाचा व मेजर सब्जेक्ट आहे. दुसरा विषय आहे तो म्हणजे भूगोल आणि तिसरा विषय तो आहे तो म्हणजे या ठिकाणी समाजशास्त्र. तर या पद्धतीचा हे 3 महत्त्वाचे विषय आहे आणि सर्वात महत्त्वाचं वेटेज जर आपण पाहिलं तर येस इतिहास या विषयावर इथे या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघा, विषयाचं नाव नीट समजून घ्या. विषयाचं नाव आहे भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल व महाराष्ट्राच्या काही भारांशासह अशा प्रकारच्या या ठिकाणी आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आपण पाहिला तो म्हणजे या ठिकाणी इतिहास आणि दुसरा आहे तो म्हणजे भूगोल. हा आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. आता इथं जर आपण पाहिलं ना, तर आयोगाने काय केलंय, तर इथं 1, 2, 3, 4, 5 आणि त्याचबरोबर 6. तर या प्रकारच्या 6 बिंदूंमध्ये आयोगानं इथे या ठिकाणी तुमचा सिलेबस इथे या ठिकाणी सांगितलेला आहे. मात्र जेव्हा आपण हे 6 बिंदू या ठिकाणी पाहतो, वाचतो, अभ्यासतो, तेव्हा लक्षात येतं, की यामध्ये पण आणखीन काही डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे, ते या ठिकाणी समजत नाहीये. आणि म्हणून मग आजचं सेशन खास करून यासाठीच आहे, की हे 6 बिंदू मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगणार आहे आणि यामध्ये कोणकोणते घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत, ते थोडंसं मी तुम्हाला इथे या ठिकाणी विस्तारितपणे या ठिकाणी समजावून सांगणार आहे. आता बघा, इथं काय दिलेलं आहे ते नीट समजून घ्या. इथं दिलेलं आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपं, त्याचबरोबर साहित्य व स्थापत्यकला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केलेला राहील, असं या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर भारतीय संस्कृती जी आहे, तर त्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत असलेली विविध कलेची रूपे, त्याचबरोबर साहित्य आणि त्याचबरोबर या ठिकाणी इथं स्थापत्य कला. तर यांच्या ठळक पैलूंचा समावेश या ठिकाणी केलेला राहील. अशा प्रकारचा इथे या ठिकाणी पहिलाच मुद्दा इथे आहे.
मग आता यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश आपल्याला या ठिकाणी करायचा आहे? कोणकोणते महत्त्वाचे घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचे आहे? ते आधी आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊ. हे इथे या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा इथं दिलेलं आहे या पद्धतीचं भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असणारी कलेची रूपे. आता इम्पोर्टंट मुद्दा नीट समजून घ्या, की भारतीय संस्कृती हा एक महत्त्वाचा घटक आहे लक्षात घ्या. तर या घटकावर आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. मग भारतीय संस्कृती जर आपण पाहिली तर लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी दिसून असं येतं, की प्राचीन कालखंडामध्ये जी भारतीय संस्कृती होती त्याच्यामध्ये या ठिकाणी संस्कृती, त्या हडप्पा संस्कृतीचा डिटेलपणे अभ्यास आपल्याला इथे या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे ना? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आहे, तर त्या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा डिटेलपणे अभ्यास इथे या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. इंडस व्हॅलीचा अभ्यास करत असतानाच आपल्याला वैदिक संस्कृती जी आहे, तर त्या वैदिक संस्कृतीवर पण डिटेलपणे अभ्यास या ठिकाणी करायचा आहे, हे लक्षात घ्या. इंडस व्हॅली आणि त्याचबरोबर वैदिक संस्कृती ही आपल्याला पूर्णतः डिटेलपणे या ठिकाणी करावी लागणार आहे, हे लक्षात असू द्या. आणि मग हे घटक संस्कृतीचे घटक आपण पाहिल्यानंतर आपल्याला आता यामध्ये या ठिकाणी कलेची रूपे या ठिकाणी पाहायची आहेत आणि कलेची रूपं यासोबतच या ठिकाणी साहित्य आणि स्थापत्य कला हे देखील घटक या ठिकाणी इथं अभ्यासावे लागणार आहेत. मग लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला प्राचीन भारतातील कला नेमकी काय आहे, तर ते घटक आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर लक्षात घ्या, प्राचीन भारतातील कला आणि त्याचबरोबर या ठिकाणी स्थापत्य जेव्हा आपण या ठिकाणी पाहतो, तेव्हा लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला काय-काय अभ्यासायचं आहे ते नीट समजून घ्या. तर लक्षात घ्या, प्रागैतिहासिक कालखंड जो आहे, तर त्या प्रागैतिहासिक काळ जो आहे, तर त्या प्रागैतिहासिक काळामध्ये असणारी रॉक पेंटिंग जी आहे, त्याला आपण शैल्यचित्र म्हणून या ठिकाणी संबोधतो. तर तो घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहावा लागेल. तर प्रागैतिहासिक कालखंडातील आर्ट जे होतं, जसं की भीमबेटकामध्ये लखुडीमार या ठिकाणचे असणारं स्थापत्य, ते आपलं त्यातली जी असणारी कला जी आहे, ती आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायची. तर प्रागैतिहासिक काळातील या ठिकाणी शैल्यचित्र यांचा अभ्यास आपल्याला इथे या ठिकाणी करायचा आहे. याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, तर हडप्पा संस्कृती जी आहे, बघा आपण संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हडप्पा संस्कृती तर आपण पाहणारच आहोत. परंतु या हडप्पा संस्कृतीमध्ये असणारी कला आणि त्याचबरोबर स्थापत्य हे आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. जर 2025 चा यू-पी-एस-सीचा मुख्य परीक्षेचा पेपर जर तुम्ही या ठिकाणी पाहिला असेल, तर तुम्हाला आयोगाने इथं स्पष्टपणे प्रश्न या ठिकाणी विचारला, की हडप्पा संस्कृतीमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या कला आणि स्थापत्य यांवर या ठिकाणी या कला व स्थापत्याचे विविध पैलू यांवर या ठिकाणी चर्चा करा. अशा प्रकारचा प्रश्न 2025च्या पेपरमध्ये यू-पी-एस-सीनं विचारलेलं होतं हे लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला काय करायचं कला स्थापत्यामध्ये तुम्हाला प्रागैतिहासिक कालखंड याचबरोबर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये असणारी कला व स्थापत्य याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याचबरोबर लक्षात घ्या त्यानंतर वैदिक कालखंड येतो बघा. परंतु वैदिक कालखंडामध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारची कला इथे या ठिकाणी दिसून येत नाहीये. ठीक आहे ना. मग आपल्याला या काळामध्ये काय पाहायचं आहे, तर वैदिक काळापासून उत्तरवैदिक काळामध्ये जे काही स्थित्यंतर झाली सामाजिक, आर्थिक, राजकीय तर त्याच्यावर अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. मात्र आपल्याला या संपूर्ण कालखंडामध्ये इंडस व्हॅलीच्या नंतर कला आणि स्थापत्य या टॉपिक अंतर्गत आपल्याला काय अभ्यासावं लागणार आहे, हे म्हणजे मौर्यकालीन कला लक्षात घ्या. मौर्य काळ जो आहे, तर या मौर्य काळामध्ये जे स्थापत्य होतं, त्या काळामध्ये जे कला या ठिकाणी निर्माण झाली, तर त्यावर आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. तर मौर्यकालीन कला व स्थापत्य त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. जसं की आपण पाहू शकतो, की अशोकाच्या काळामध्ये या ठिकाणी लोमन ऋषीची गुफा या ठिकाणी निर्माण करण्यात आली. अशोकाच्या काळामध्ये या ठिकाणी स्तूप निर्माण करण्यात आले. शिलालेख, अभिलेख या ठिकाणी कोरण्यात आले. तर त्याचा अभ्यास आपल्याला इथे या ठिकाणी करावा लागणार आहे, हे लक्षात असू द्या. याचबरोबर मौर्य काळाच्या नंतर आपल्याला मौर्योत्तर कालखंड जो आहे, तर तो मौर्योत्तर कालखंड याच्यावर या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. तर मौर्योत्तर काळामध्ये असणारी जी स्थापत्य कला आहे, तर त्याच्यावर आपल्याला डिटेलपणे या ठिकाणी चर्चा करावी लागणार. मग यामध्ये कोणकोणते स्थापत्य कला आपल्याला पाहायला भेटतात? तर त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं गांधार कला केंद्र, मथुरा कला केंद्र, याचबरोबर इथे या ठिकाणी पाहावं लागणार आहे आपल्याला
ते म्हणजे या ठिकाणी अ, जो खारवेल नावाचा राजा होता, तर त्याच्या काळामध्ये असणारे हाती गुंफा अभिलेख या ठिकाणी ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. तर या काळामध्ये म्हणजे मौर्योत्तर कालखंडामध्ये सातवाहन जे होते, तर त्या सातवाहनांच्या काळामध्ये निर्माण झालेल्या स्थापत्यकला, त्यांच्याशी संबंधित त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. विविध प्रकारच्या लेण्या, गुफा यांचा अभ्यास आपल्याला इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. खास करून गांधार कला केंद्र, भारहूत कला केंद्र, मथुरा कला केंद्र, अमरावती कला केंद्र, नागार्जुनकोंडा कला केंद्र, तर त्या कला केंद्रांचा अभ्यास आपल्याला मौर्योत्तर काळामध्ये पाहायचा आहे आणि याच बरोबर बौद्ध कला केंद्रांसोबतच जैनांशी संबंधित असणारे विविध प्रकारचे कला केंद्र यांचाही अभ्यास आपल्याला या घटकामध्ये इथे या ठिकाणी पाहायचा आहे. तर मौर्य काळामध्ये विविध स्थापत्य निर्माण झाले, त्याचा अभ्यास करायचा आहे आणि मौर्य काळाच्या नंतरचा जो कालखंड आहे, त्यामध्ये जे विविध प्रकारचे कला केंद्र निर्माण झाले, त्यांचाही अभ्यास इथे या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. याच काळामध्ये आपल्याला पाहायचं काय आहे, तर लक्षात घ्या गुप्त कालखंड जो आहे, तर या गुप्त काळामध्ये कोणकोणत्या विविध प्रकारचे कलेमध्ये या ठिकाणी बदल या ठिकाणी घडले गेले, ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. तर गुप्तांच्या कालखंडामध्ये मंदिर शैली या ठिकाणी विकसित या ठिकाणी होताना दिसून येतात. मग त्या मंदिर शैलीवर आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. लक्षात घ्या मौर्य कालखंडापासून गुप्त कालखंडापर्यंत जेव्हा आपण जातो, तेव्हा त्या काळामध्ये जो धार्मिक महत्त्वाचा बदल झाला, कलेच्या माध्यमातून अ, जो प्रकट या ठिकाणी होताना दिसून येतो, तो पण आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. याचबरोबर गुप्त कालखंडाच्या नंतर जर आपण पाहिलं तर गुप्त कालखंड जो आहे बघा, तर गुप्तोत्तर काळ, तर त्या गुप्तोत्तर काळ जसं की आपण पाहू शकतो दक्षिण भारत जर आपण पाहिला, या दक्षिण भारतामध्ये जे काही महत्त्वाचे या ठिकाणी शासक या ठिकाणी राहिलेले आहेत, तर त्यांच्या काळामध्ये खास करून पल्लव जर आपण इथं पाहिले, त्याचबरोबर त्या ठिकाणी चोल जर आपण इथे या ठिकाणी पाहिले, तर त्यांच्या काळामध्ये विविध प्रकारचे जे स्थापत्य झाले, राष्ट्रकूटांच्या काळामध्ये स्थापत्य निर्माण झाले, चालुक्यांच्या काळामध्ये जे स्थापत्य निर्माण या ठिकाणी झाले, तर त्यांच्यावर आपल्याला अध्ययन या ठिकाणी करावं लागणार आहे. 2025च्या राज्यसेवेच्या यू-पी-एस-सीच्या मेन्समध्ये प्रश्न विचारला गेला. 24च्या पण पेपरमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला, की गुप्तोत्तर कालखंड जो आहे त्याच्यामध्ये पल्लवांच्या काळातील स्थापत्यकला, त्याचबरोबर राष्ट्रकूट जे आहे, तर त्या राष्ट्रकूटांच्या काळामध्ये असणारी स्थापत्यकला यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारला गेला होता. ठीक आहे ना. दक्षिणेकडे जर आपण पाहिलं, तर चोल आहे बघा. तर त्या चोलांच्या काळामध्ये निर्माण झालेली स्थापत्यकला, तर तिथं आपल्याला अभ्यासायचं आहे. आता बघा, जेव्हा आपण गुप्त कालखंड या ठिकाणी अभ्यासतो, तेव्हा या गुप्तांच्या काळामध्ये या ठिकाणी खास करून इथं लिहितो मी, अजिंठा लेणी जी आहे, तर त्या अजिंठा लेणीचा विकास या ठिकाणी झाल्याचं दिसतं. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये किंवा 3ऱ्या शतकापासून अजिंठा लेणी, अजिंठा केव्हज या ठिकाणी इथं निर्माण झाल्याचं दिसतं. याच अजिंठा केव्हज सोबतच आपल्याला माहिती आहे, की वेरूळची जी लेणी आहे, ही वेरूळची लेणी पण या काळामध्ये या ठिकाणी निर्माण झाली. तर हे गुप्त काळामधलं महत्त्वाचं स्थापत्य या ठिकाणी मानलं जातं, लक्षात घ्या. तर या अजिंठ्याचा अभ्यास करायचा आहे. अजिंठ्याच्या लेण्या ज्या आहेत, त्या लेण्यांमधनं कोणकोणत्या म्हणजे कोणत्या काळातील सामाजिक स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे, सामाजिक स्थितीचं चित्रण या ठिकाणी केलं जातं. अजिंठ्यामध्ये बुद्धांच्या जीवनाशी संबंधित कोणकोणती महत्त्वाची या ठिकाणी शिल्प या ठिकाणी काढली गेली. त्यातून बौद्धांची संस्कृती ही कशी उजेडामध्ये या ठिकाणी आलेली आहे. जातक कथांमधनं काय संदेश या ठिकाणी दिला गेलेला आहे. तर हे सगळं तुम्हाला अजिंठामध्ये या ठिकाणी पाहावं लागणार आहे. आणि वेरूळची लेणी जी आहे, तर त्या वेरूळच्या लेणी ज्याच्यामध्ये बौद्ध, जैन आणि त्याचबरोबर वैदिक धर्म जो आहे, वैदिक हिंदू धर्म ज्याला आपण म्हणू शकतो, तर त्या काळामध्ये त्या धर्माचं कशा पद्धतीने या ठिकाणी इथं प्रगती आणि त्या धर्माचं स्थापत्य कशा पद्धतीचं होतं, हे वेरूळच्या लेणीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, की प्राचीन कालखंड जेव्हा आपण अभ्यासणार आहोत या टॉपिक अंतर्गत, तेव्हा लक्षात घ्या, या काळामधलं जे स्थापत्य आणि कला अभ्यासत असताना आपल्याला प्रागैतिहासिक काळातील रॉक पेंटिंग पाहावे लागणार आहे. इंडस व्हॅली मधली असणारी कला आणि त्याचबरोबर तिथलं स्थापत्य ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. मौर्य कालखंड जो आहे, तो मौर्य काळामध्ये जसं की आपण पाहू शकतो या ठिकाणी घुमट बनवण्याचा जो प्रयोग आहे, हा पहिल्यांदाच मौर्य काळामध्ये या ठिकाणी झाला. याचबरोबर दगडांना चकाकी आणण्याचा जो प्रयोग या ठिकाणी झाला, तो पहिल्यांदाच मौर्य काळामध्ये या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. मौर्य काळामधले जे स्थापत्य आहे त्याच्यावर इराणी कलेचा कशा प्रकारचा प्रभाव या ठिकाणी होता, हे तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. तर हा महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायचा आहे.
मौर्य काळ अभ्यासत असताना बौद्ध काळामध्ये जी स्थापत्यकला उदयास आली किंवा बौद्धांशी संबंधित स्थापत्यकला जी उदयास आली, ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी पाहावं लागेल. मौर्योत्तर काळामध्ये जर आपण पाहिलं तर गांधार कला केंद्र, मथुरा कला केंद्र, पारहूत कला केंद्र, अमरावती कला केंद्र, नागार्जुनकोंडा कला केंद्र या कला केंद्रांनी काय महत्त्वाचं योगदान दिलं आणि त्याचा समाजावर काय नेमका परिणाम या ठिकाणी झाला, तो पाहायचा आहे. सातवाहनांच्या काळातील महत्त्वाचे या ठिकाणी स्थापत्य ते आपल्याला पाहायचं आहे. मग गुप्त काळामध्ये अजिंठा, वेरूळ आणि मंदिर स्थापत्य जे आहे ते पाहावं लागेल आणि गुप्तोत्तर काळामध्ये पल्लवांच्या काळात, राष्ट्रकूटांच्या काळामध्ये, त्याचबरोबर इथं चोलांच्या काळामध्ये या ठिकाणी निर्माण झालेले विविध स्थापत्य. याचबरोबर आपल्याला पाहायला असं भेटतं, की या काळामध्ये जी मंदिर शैली जी आहे, मंदिर शैली, तर त्या मंदिर शैलींचा पण अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. बघा, आता भारत जर आपण पाहिला, तर भारतामध्ये प्राचीन कालखंडापासून विविध प्रकारच्या मंदिर शैलींचा उगम या ठिकाणी होताना दिसतो. मग त्यामध्ये या ठिकाणी द्रविड मंदिर शैली आहे, नागर मंदिर शैली आहे, वैसर मंदिर शैली आहे, त्याचबरोबर हेमाडपंथी मंदिर शैली आहे, होयसळ मंदिर शैली या ठिकाणी आहे, पल्लव मंदिर शैली या ठिकाणी आहे. तर हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. महाबलीपुरम म्हणजे धर्मराज मंदिर या ठिकाणी निर्माण करण्यात आलं. पल्लव शैलीच्या माध्यमातून ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर या प्रकारचे त्या काळामध्ये विविध प्रकारचे जे मंदिर आहे, ते आपल्याला या ठिकाणी पाहावे लागणार आहेत, लक्षात घ्या. मग पुढे जाऊन खजुराहो मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. या खजुराहो मंदिराच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या काळातील भारतीय समाज भारतीय समाज हा कशा पद्धतीचं जीवन जगत होता किंवा भारतीय समाज जो आहे या भारतीय समाजाचं चित्रण हे मंदिरांच्या शैलींच्या द्वारे कशा पद्धतीने या ठिकाणी मांडलं जातं. तर या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात असू द्या. तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इतिहास GS1 चा अभ्यास या ठिकाणी करता, तेव्हा तुम्हाला जो पहिलाच घटक या ठिकाणी पाहायला भेटतो, तो म्हणजे या ठिकाणी कोणता? तर भारतीय संस्कृती हा घटक पाहायचा आहे आणि या भारतीय संस्कृतीमध्ये असणारे विविध कला आणि स्थापत्य जे आहे, त्यामध्ये हे सगळे पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत, हे लक्षात असू द्या. तर हे स्थापत्य कलाच्या संदर्भामध्ये हे तर आपण पाहिलं, परंतु हे फक्त प्राचीन काळापुरतं राहिलं. मात्र ज्यानंतर जेव्हा आपण मध्य कालखंडाला या ठिकाणी जातो, तेव्हा मध्य कालखंडामध्ये खास करून जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी मध्य-पूर्व कालखंड जो आहे, तर त्या मध्य-पूर्व काळ जो आपण पाहतो, तर त्या काळामध्ये विविध प्रकारचे स्थापत्य जे आपण पाहणार आहोत, ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासावं लागणार आहे. मध्य-पूर्व कालखंड. तर यामध्ये आपल्याला साहजिकच या ठिकाणी आत्ताच तुम्ही उल्लेख केला ते खजुराहो मंदिर शैली जी आहे, त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करावी लागेल. यादवकालीन या ठिकाणी स्थापत्य जे आहे त्याच्यावर आपल्याला अभ्यास करावा लागेल. याचबरोबर या ठिकाणी आपल्याला घाटी यंत्र जो आहे म्हणजे तंत्रज्ञानामध्ये जो बदल या ठिकाणी झाला, तर त्यावर आपल्याला इथे या ठिकाणी चर्चा इथे या ठिकाणी करावी लागेल. म्हणजे जेव्हा भारतामध्ये प्राचीन कालखंड समाप्त होऊन मध्य कालखंडाला सुरुवात होतो, त्यावेळेस भारतीय समाजामध्ये कोणकोणते बदल या ठिकाणी झालेले आहेत, ते घटक पण आपल्याला या मध्यपूर्व कालखंडामध्ये अभ्यासावे लागणार आहे. लक्षात घ्या, कला आणि स्थापत्य तर हे आहेच, परंतु सामाजिक बदल, त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्ये असणारा बदल, त्याचबरोबर धार्मिक जीवनामध्ये असणारा बदल, त्याचा पण आपल्याला या काळामध्ये किंवा हा टॉपिक अभ्यासत असताना अभ्यासावं लागणार आहे, हे लक्षात असू द्या. मग आपल्याला मध्य कालखंडामध्ये खास करून जेव्हा आपण जातो दिल्ली सल्तनतकडे, लक्षात घ्या, तर त्या दिल्ली सल्तनत जो आहे, तर त्या काळामध्ये या ठिकाणी दिल्ली सल्तनतमध्ये कोणकोणते स्थापत्य या ठिकाणी निर्माण झाले आणि त्या स्थापत्यांची काय नेमकी वैशिष्ट्य या ठिकाणी होतं, ते आपल्याला या ठिकाणी पाहावे लागणार आहे. तर लक्षात घ्या, सेल्जुक कला जी आहे, सेल्जुक कला जी आपण म्हणतो, तर तो घटक आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे, की काय नेमकं आहे सेल्जुक कला? तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला पाहिजे. सेल्जुक पद्धत काय नेमकी या ठिकाणी आहे? कशा पद्धतीने मेहराब निर्माण या ठिकाणी करण्यात आले? कशा पद्धतीने कमान इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आले? तर ते पण आपल्याला इथे या ठिकाणी पाहावं लागणार. म्हणजे की जेव्हा दिल्ली सल्तनतमध्ये आपण गुलाम वंश पाहतो, जेव्हा आपण खिलजी वंश पाहतो आणि तुघलक वंश या ठिकाणी पाहतो, तर त्यांच्या काळामध्ये हे कशा पद्धतीने सेल्जुक कला जी आहे, ती या ठिकाणी विकसित झाली आणि त्यामध्ये कशा पद्धतीने कलेमध्ये या ठिकाणी धार्मिकतेचे रंग या ठिकाणी टाकले गेले आणि या कलेमध्ये नक्षीकाम कशा पद्धतीचं राहिलेलं आहे. तर हे सगळं तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर दिल्ली सल्तनतचा कालखंड संपल्यानंतर मग आपल्याला मुघल काळ जो आहे, तर त्या मुघल काळामध्ये कशा पद्धतीचे स्थापत्य निर्माण केले गेले आणि त्या काळातील स्थापत्यांची वैशिष्ट्य काय नेमकी राहिलेली आहे,
ते पण आपल्याला पाहायचंय. थोडक्यात एक जर आपण इथं वैशिष्ट्य जर पाहिलं, तर लक्षात घ्या मुघल काळामध्ये पाणी जे आहे, नद्या ज्या आहेत, तलाव जे आहेत, त्यांच्यावर या ठिकाणी स्थापत्य निर्माण करण्यात आलं. जर का आपण ताजमहल या ठिकाणी पाहिला, त्याचबरोबर जर या ठिकाणी आपण इथं शेरशाह सुरीचा मकबरा जर या ठिकाणी पाहिला, तर लक्षात घ्या पाण्याच्या वरती इथे या ठिकाणी ते स्थापत्य उभा केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे पाण्याचा वापर या ठिकाणी स्थापत्याच्या निर्मितीमध्ये करण्यात आला. संगमरवराचा आणि त्याचबरोबर गेरुवा जो दगड आहे, लाल दगडाचा वापर हा कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आला, त्या घटकांवर इथे या ठिकाणी आपल्याला जोर द्यावा लागणार आहे. तो घटक या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. सोबतच आपल्याला मध्य कालखंड जो आहे, खास करून मुघल कालखंड, तर त्या काळामध्ये चित्रकला जी आहे, तर त्या चित्रकलेचा पण विकास इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर तो चित्रकलेचा विकास पण आपल्याला या ठिकाणी पाहावा लागणार आहे. कोणकोणते चित्र इथं काढले गेले जे खूप जास्त प्रसिद्ध या ठिकाणी झाले. त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला पाहावं लागणार आहे. याचबरोबर जहांगीरच्या काळामध्ये पॅत्रा ड्युरा पद्धत या ठिकाणी आणली बघा. त्या पॅत्रा ड्युरा सिस्टम जी आहे, ती पण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी जहांगीरनं या पद्धतीच्या या पॅट्रा ड्युरा सिस्टम या ठिकाणी भारतामध्ये आणली आणि त्या पद्धतीचं काय नेमकं वैशिष्ट्य होतं? शहाजहानच्या काळातील चित्रकलेमध्ये, स्थापत्यकलेमध्ये काय नेमकं वैशिष्ट्य होतं? हे सगळे घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. तर लक्षात घ्या, GS1च्या पेपरमध्ये आपल्याला माहीत नसणारा जो घटक किंवा आत्तापर्यंत अभ्यास न करणारा घटक जो होता, तो हाच घटक या ठिकाणी आहे, की त्या घटकावर जनरली आपण या ठिकाणी डिटेलपणे अभ्यास केलेला नव्हता लक्षात घ्या. तर तो सगळा घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहावा लागणार आहे. आणि लक्षात घ्या, GS1च्या पेपरमध्ये इतिहास हा जर विषय आपण जर बघितला, तर या इतिहास या विषयामध्ये हा विषय किमान तुम्हाला 90 ते 100 मार्कांसाठी या ठिकाणी आहे. 90 ते 100 मार्कांसाठी हा विषय या ठिकाणी इतिहास GS1 मध्ये आहे. आणि त्यामुळं GS1 मध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क घ्यायचे असतील, तर इतिहास या विषयामध्ये चांगले मार्क या ठिकाणी पडणं खूप जास्त गरजेचं आहे. जर का इतिहास या विषयामध्ये मार्क नाही मिळाले, तर GS1ची टोटल जर आपण बघितलं, तर ते 100च्या पुढे जात नाही लक्षात घ्या. त्यामुळं GS1 हा तुम्हाला खूप इम्पोर्टंट या ठिकाणी असणार आहे. आता बघा यामध्ये 7 प्रश्न विचारले जातात. 6 ते 7 प्रश्न GS1 मध्ये असतात. मग या 6 ते 7 प्रश्नांपैकी 3 प्रश्न जे आहेत ना, ते या आर्ट एंड कल्चरवर या ठिकाणी विचारले जातात लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता आर्ट एंड कल्चरवर हे प्रश्न या ठिकाणी असतात. तर या पद्धतीचं आपल्याला हे सगळं या ठिकाणी पाहावं लागणार आहे. ठीक आहे ना. पंचशिला शैली जी आहे चित्रकलेतील खास करून चोर पंचशिला शैली, तर त्याच्यावर पण आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. तर माझं हे म्हणणं तुम्हाला हेच राहील, की हा नवा घटक आहे. तर हा नवा घटक तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. बघा आधुनिक भारताच्या इतिहासावर जर प्रश्न विचारले, तर तुम्ही सर्वजण लिहिणार आहात. परंतु या घटकावर अशाच मुलांना या ठिकाणी लिहिता येईल, ज्या मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, याच्यावर पकड आहे. अशाच विद्यार्थ्यांना हे घटक या ठिकाणी लिहिता या ठिकाणी येऊ शकतात. आणि त्यामुळं हा घटक पहिल्यांदा जर समजा अजूनपर्यंत तुम्ही या ठिकाणी या घटकाला तयारी केली नसेल, तर हा घटक व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या. याच्यावर सातत्यानं प्रश्न विचारले जातात. म्हणजे इथे असं होणार नाही, की इथे एक पण नाही प्रश्न येणार. तर इथेच प्रश्न विचारले जातात. 3 किमान 3 प्रश्न या टॉपिकवर या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे ना. आता बघा हा घटक पाहिल्यानंतर आता आपण दुसरा जो घटक जो आहे त्याच्यावर या ठिकाणी इथं चर्चा करूया. आता बघा इथं हां, साहित्य बघा इथे याच्यामध्ये साहित्य पण दिलेलं आहे. म्हणजे कलेची रूपं तर आहेच आणि स्थापत्य कला पण आहे. परंतु त्याच्यासोबत साहित्य पण या ठिकाणी दिलेलं आहे. आता या साहित्याशी संबंधित जर आपण विचार केला, तर लक्षात घ्या प्राचीन काळामध्ये असणारी धार्मिक साहित्य आणि त्याचबरोबर लौकिक साहित्य जे आहे, लौकिक, अलौकिक साहित्य यांच्यावर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष म्हणू आपण. धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष साहित्यांवर प्रश्न विचारले जातात. जसं की 3 चिनी बौद्ध प्रवासी प्राचीन काळामध्ये भारतात आले. तर त्यांच्या प्रवास वर्णनातून तत्कालीन भारतीय समाजाची कशा पद्धतीने ओळख या ठिकाणी होती, हे तुम्हाला अभ्यासावं लागतं. याचबरोबर अल-बरुनी आला बघा. अल-बरुनीच्या प्रवास वर्णनावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी मध्य काळामध्ये जे काही विशेष करून गियासुद्दीन बर्नी असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मिन्हाज सिराज असेल, तर त्यांच्या ग्रंथांमधनं कशा पद्धतीने भारतीय समाजाचं चित्रण या ठिकाणी केलं, तो साहित्याचा घटक या ठिकाणी तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे, लक्षात घ्या. साहित्य याच्याकडे पण या ठिकाणी दुर्लक्ष करू नका. तर धार्मिक आणि आणि धर्मनिरपेक्ष साहित्य, लौकिक, अलौकिक साहित्य
यांच्यावर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं काम करावं लागणार आहे. आता इथे पण प्रश्न आयोग विचारतो. यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर क्वेशन पाहिलं तर येस की हिंदवर विचारले ना. चीनी बौद्ध प्रवासांचं प्रवास वर्णन त्यांच्यावर या ठिकाणी विचारलंय ना. तर हे लक्षात असू द्या. सोबतच भारतामध्ये असणारं जे काही विद्यापीठं होती बघा. तक्षशिला विद्यापीठ, नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ यांच्यावर प्रश्न आलेत ना. त्यामुळे ते व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला इथं करावं लागणार आहे. हा घटक व्यवस्थित या ठिकाणी करावा लागणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या काय इथे इम्पोर्टंट आहे पहिल्याच सेंटेन्समध्ये भारतीय संस्कृती इम्पोर्टंट आहे. त्यानंतर या काळामध्ये असणारी प्राचीनपासून आधुनिकपर्यंतची कलेची रूपे, मग ब्रिटिशांच्या काळामध्ये स्थापत्य, जनरल तिथं प्रश्न नाही आहेत. परंतु आपण राष्ट्रवादी चळवळ जेव्हा आपण पाहतो, तेव्हा राष्ट्रवादी चळवळीमध्ये कशा पद्धतीची चित्रकलेचा विकास, त्याचबरोबर स्थापत्याचा विकास आणि त्यातून ब्रिटिशांच्या चित्रकलेला, ब्रिटिशांच्या स्थापत्याला भारतीय राष्ट्रवादाने कशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं, ते सगळे या ठिकाणी तुम्हाला आधुनिक काळापर्यंत या ठिकाणी अभ्यासावं लागेल. कलेची रूपं आहे साहित्य आणि स्थापत्यकला हे आपल्याला पाहायचं आता दुसरा घटक जर आपण पाहिला ना, तर इथं दिलं बघा महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भामध्ये भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान हा घटक या ठिकाणी दिलेला आहे. तर काय दिलेलं आहे? भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान महाराष्ट्राच्या विशेष अनुषंगानं. आता हा जर टॉपिक या ठिकाणी आपण पाहिला, तर भक्ती चळवळीवर प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या. मग भक्ती चळवळीवरचे जे प्रश्न आहे, ते कशा स्वरूपातील विचारले जाऊ शकतात? महाराष्ट्रातील संत चळवळीचं महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामधलं योगदान काय नेमकं आहे? संत चळवळ जे आहे, तर त्या संत चळवळीवर आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. मग संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत, त्याचबरोबर महिला संतांची भूमिका नेमकी काय या संदर्भामध्ये राहिली, ती पण आपल्याला अभ्यासावी लागेल. महाराष्ट्राच्या सोबतच भारतामध्ये असणारे विविध संत त्यांच्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी घ्यावी लागेल. आता इथं दिलं भक्ती चळवळ आणि तिचं तत्वज्ञान. भक्ती चळवळ आहे आणि तिचं तत्वज्ञान पण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शंकराचार्यांचा द्वैतवाद, अद्वैतवाद काय नेमका होता? शंकराचार्यांनी अद्वैतवाद मांडला. अद्वैतवाद काय नेमका आहे? काय भूमिका आहे? हे तुम्हाला पाहावं लागेल. मग त्या अद्वैतवादाला काउंटर केलं द्वैतवादानं. मग ती द्वैतवादाची संकल्पना काय? म्हणजे द्वैतवाद, अद्वैतवाद पाहावा लागेल. द्वैतवाद पाहावा लागेल. विशिष्ट द्वैतवाद या ठिकाणी पाहावं लागेल. तर या सर्व घटका तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाव्या लागणार आहेत. ठीक आहे ना? मग त्याचं तत्वज्ञान तुम्हाला पाहायचं आहे. नेमकी भक्ती चळवळ का निर्माण झाली? कुठून निर्माण झाली? जर दक्षिण भारतातनं ती निर्माण झालेली आहे, तर तमिळांनी दक्षिण भारतामध्ये तमिळ प्रांतामधनं अशा पद्धतीने अल्वार आणि नयनार संतांनी ही चळवळ उभारली आणि तिचा विस्तार कशा पद्धतीने उत्तर भारतामध्ये आणि दक्षिणेकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला. शैविझम काय आहे? वैष्णविझम काय नेमकं आहे? तर या सर्व संकल्पना तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. शैव संप्रदायाने काय भूमिका घेतली? वैष्णव संप्रदायाने काय भूमिका घेतली? बंगाल प्रांतामध्ये चैतन्य महाप्रभू या ठिकाणी होते. त्यांची भूमिका काय? काश्मीरमध्ये या ठिकाणी राणी अ, 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 आपल्या सॉरी लालदेन नावाच्या संत या ठिकाणी होत्या काश्मीरमध्ये. तर लालदेन नावाच्या या ठिकाणी संत या ठिकाणी आहे. तर त्यांची भूमिका काय नेमकी राहिली काश्मीरच्या साहित्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, तर तो आपल्याला पाहायचा आहे. संत मीराबाई आहे. त्याचबरोबर संत कबीरांची भूमिका आहे, तुळशीदासांची भूमिका आहे. तर त्यांचं एकूणच म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप डिटेल माहिती असलं पाहिजे असं नाहीये. परंतु त्यांची सामाजिक दृष्टिकोनातून जी भूमिका आहे, त्यांच्या साहित्यातून त्यांनी कोणकोणत्या घटकांचा प्रचार केला, तो घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. तर हा पण घटक तुमच्यासाठी नवीन आहे लक्षात घ्या. ठीक आहे ना? हा पण घटक तुमच्यासाठी नवीन आहे. त्यामुळे तो व्यवस्थित या ठिकाणी करा. ठीक आहे. आतापर्यंत प्राचीन भारत फक्त आपण प्रिलिम्ससाठी या ठिकाणी अभ्यासला होता. मध्ययुगीन भारत प्रिलिम्ससाठी अभ्यासला होता. मेनसाठी तुम्हाला याच्यावर विशेष काम करावं लागणार आहे, हे आत्ताच या ठिकाणी सांगतो. आता हा दुसरा घटक झाल्यानंतर तिसरा घटक जो आहे, तर तो आहे आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या बघा नीट पहा. इथं सिलेबस नीट समजून घ्या बघा. सिलेबस नीट पाहून घ्या. तो पाहिला त्याच्यातले कोणते सब टॉपिक करायचे हे कळलं, की मग तुमचं या ठिकाणी काम होऊन जाईल. आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, ठीक आहे. 18व्या शतकाच्या मध्यापासून ते आजपर्यंतच्या महत्त्वाच्या घटना. आता 18व्या शतकाचं मध्य जर आपण पाहिलं, तर हे या ठिकाणी येते 1750 पासून. तर त्यांचं म्हणणं आहे 1750 पासून ते आजपर्यंतच्या महत्त्वाच्या घटना इथे या ठिकाणी अभ्यासायच्या आहे. मग 1750 पासून महत्त्वाच्या घटना जर आपण पाहिला, प्लासी युद्ध महत्त्वाची घटना आहे का? येस आहे. बक्सर युद्ध आणि अलाहाबादचा तह महत्त्वाची घटना आहे का? हो आहे. त्यानंतर ब्रिटिशांची जी काही धोरणं आहे, ईस्ट इंडिया कंपनीचं राजवट, तर ते आहे का इम्पोर्टंट? हो आहे.
महत्त्वाच्या घटनांमध्ये 1857चा उठाव आहे का? हो, 100% आहे. भारतात राष्ट्रवादाच्या उदयाची कारणं महत्त्वाची घटना आहे का? हो, आहे. काँग्रेसची स्थापना महत्त्वाची घटना आहे का? आहे. मवाळ गटाचं योगदान, जहाल गटाचं योगदान महत्त्वाची घटना आहे का? आहे. गांधी युगाला सुरुवात महत्त्वाची घटना आहे का? आहे. असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चले चळवळ, वैयक्तिक सत्याग्रह महत्त्वाच्या घटना आहेत का? आहे. तर हे सगळ्या महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, भाषिक प्रांत रचना, पुढे जर आपण या ठिकाणी गेलो, तर या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे तो आपल्याला इथं सेपरेट दिलेला आहे. परंतु ज्या महत्त्वाच्या घटना या ठिकाणी आहे, त्या आपल्याला अभ्यासाच्या जसं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सर्व प्रकारची धोरणं, त्या धोरणांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. है ना? तो घटक महत्त्वाचा आहे आपल्याला पाहायला भेटेल. त्याचबरोबर या ठिकाणी प्लासी युद्धावर सातत्यानं प्रश्न विचारले जातात बघा. प्लासी हे खरंच युद्ध होतं की चकमक होती? यावर असे प्रश्न असतात. 1857च्या उठावाची कारणं, त्याचा परिणाम, त्याचं महत्त्व, त्याचं स्वरूप यावर प्रश्न या ठिकाणी असतात. काँग्रेसची स्थापना ही एक सेफ्टी वॉल थिअरी आहे का? यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. मवाळांनी खरंच या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीला राष्ट्रीय चळवळीचं राष्ट्रीय चळवळी म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात केली होती का? त्यांचं योगदान काय? हे घटक या ठिकाणी असतात. तर हे सगळे तुम्हाला या ठिकाणी इथं महत्त्वाच्या घटनांमध्ये इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. ठीक आहे ना? मग आजपर्यंत विचारले, तर मग आजपर्यंत महत्त्वाच्या घटना म्हणजे काय? तर भारताची पुनर्बांधणी जेव्हा केली पंडित जवाहरलाल नेहरूंनी. बघा भारताची फाळणी महत्त्वाची घटना आहे का 100% महत्त्वाची घटना आहे. त्यानंतर मग भारताची पुनर्रचना जी करण्यात आली, ती पण महत्त्वाची घटना आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं पुढं आणीबाणी आहे, तर ती पण महत्त्वाची घटना आहे. तर हे सगळ्या महत्त्वाच्या घटना ह्या तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. आता महत्त्वाच्या घटनांसोबत आयोगाने इथं म्हटलं महत्त्वाच्या व्यक्ती. ठीक आहे ना? महत्त्वपूर्ण व्यक्ती. त्या पण तुम्हाला पाहायच्यात आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींसोबत समस्या पण दिलेल्या आहेत. कळतंय का? तर महत्त्वपूर्ण व्यक्तीसोबत समस्या पण या ठिकाणी दिल्यात. मग महत्त्वाच्या व्यक्ती कोण आहेत? तर स्वातंत्र्य लढ्यातील सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती. मग आयोग इथं महात्मा फुल्यांवर पण विचारू शकतो. राजाराम मोहन राय यांच्यावर पण या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. बाबासाहेब आंबेडकरांवर विचारलं जाऊ शकतं. महात्मा गांधींवर विचारलं जाऊ शकतं. सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या. तर हे महत्त्वाचे जे काही लोक होते, महत्त्वाच्या व्यक्ती ज्या होत्या, ग्रेट पर्सनॅलिटीज ज्याला आपण म्हणतो, तर त्यांच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. कधी-कधी तुलनात्मक अभ्यास करा. गांधी, आंबेडकर यांच्या अस्पृश्यतेबाबत भूमिकेचा तुलनात्मक अभ्यास करा. या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांची राष्ट्र निर्माण करण्याच्या भूमिकेतलं योगदान या ठिकाणी स्पष्ट करा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात लक्षात घ्या. त्यामुळं पेपरला इतकं लाईटली घेऊ नका. ठीक आहे ना? कारण बघा तुमच्या हातामध्ये 4 महिने राहिलेत. त्यामुळे 4 महिन्यांमध्ये खूप जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागणार आहे आणि या घटकांवर आता पाठांतर नाही राहिलं, तर घटक समजून घ्यावे लागणार आहेत. तर ते तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार. तर महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि त्याच्या समस्या. आता समस्या, समस्या काय बरं? भारतामध्ये जातीची समस्या होती, एकदम बरोबर आहे. भारतामध्ये या ठिकाणी स्त्रियांच्या संदर्भातील समस्या होती, एकदम बरोबर आहे. भारतामध्ये सांप्रदायिक वादाची समस्या या ठिकाणी होती, तर ती पण या ठिकाणी आहे. तर भारतात कामगारांच्या समस्या या ठिकाणी होत्या, आदिवासींच्या समस्या या ठिकाणी होत्या, शेतकऱ्यांच्या समस्या होत्या. त्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या पण तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. अगदी आपण भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरचा जो कालखंड पाहिला, तर नक्षलवादी एक समस्या आहे बघा. नक्षलवाद ती पण एक समस्या या ठिकाणी राहिलेली आहे. तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी समस्या इथे या ठिकाणी पाहायच्या आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तो हा एक महत्त्वाचा घटक या ठिकाणी आहे. आता थोडंसं ट्रॅडिशनल पद्धतीने अभ्यास करण्याऐवजी थोडं डायनॅमिक लेव्हलचा आपल्याला टच इथे या ठिकाणी देणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे ना? त्यानंतर आहे बघा स्वातंत्र्य लढा. बघा स्वातंत्र्य लढा आता आला. म्हणजे हे आधुनिक भारत 1750 पासून आजपर्यंत म्हणले. 1750 पासून आजपर्यंत या ठिकाणी म्हटलं महत्त्वाच्या घटना. तर हे घटक आपल्याला पाहायचे आहेत लक्षात घ्या. म्हणजे 90चं दशक जर आपण पाहिलं तर हो, इकॉनॉमिक क्रायसिस आले आपल्यावर. त्याचबरोबर या ठिकाणी मंडल कमिशनचं आंदोलन किंवा मंडल आयोग आल्यानंतर ओबीसी रिझर्व्हेशनची चर्चा सुरू झाली. त्याचबरोबर राम मंदिराचा इश्यू. महत्त्वाच्या घटना होत्या लक्षात घ्या. तर तिथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जावं लागणार आहे. तसे प्रश्न आला तर ते सॉल्व्ह करावे लागणार आहे. तर मग इथं दिलेलं आहे स्वातंत्र्य लढा. मग आता स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय? तर स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे दिलेले आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे. लक्षात घ्या पहिला टप्पा काय स्वातंत्र्य लढ्याचा? तर लक्षात घ्या की 1757 पासून ते 1857 पर्यंत 100 वर्षाचा पहिला टप्पा. त्यानंतर राष्ट्रवादाचा उदय तो दुसरा टप्पा.
जहाल आणि मवाळ यांच्यातील संघर्षाचा तिसरा टप्पा आणि गांधी युगाचा या ठिकाणी चौथा टप्पा. तर हे 4 टप्पे जे आहेत, त्या 4 टप्प्यांवर स्वातंत्र्य लढ्याचे विविध टप्प्यांमध्ये ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचे. त्याचबरोबर इथं म्हटलं बघा, देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती. तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती विविध भागातील, ठीक आहे ना? जसं की आपल्याला पाहायला भेटतं बघा, भारताचा ईशान्य भाग आहे बघा. मग तिथले काही महत्त्वाचे व्यक्ती जसं राणी गाईदिल्ली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. जागोनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर ईशान्य भाग, बंगाल प्रांतात स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करणारे ग्रेट पर्सनॅलिटीज जे आहेत, ते आपल्याला पाहायचे. महाराष्ट्रातले ग्रेट पर्सनॅलिटीज जे आहेत, त्या स्वातंत्र्य लढ्यात काम करणाऱ्या, तर ते आपल्याला पाहिजे. जसं टिळकांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून टिळकांना का संबोधलं गेलं? या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात ना. किंवा टिळकांच्या होम रूल चळवळीनं कशा पद्धतीने भारतीय समाजामध्ये बदल घडवून आणला आणि स्वराज्याच्या मागणीला कशाप्रकारे गती या ठिकाणी दिली. तर हे सगळे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये मद्रासमध्ये जर आपण पाहिलं दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या लोकांचं योगदान स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय नेमकं राहिलं? तसं वीरेशलिंगम पंतुलं आहे, श्री राजगोपालाचारी या ठिकाणी आहेत. दक्षिणेकडचे आहेत ना, दक्षिणेकडे पेरियार रामस्वामी आहे, नारायणा गुरु या ठिकाणी आहे. तर त्यांचं योगदान काय नेमकं राहिलं? त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पंजाब, हरियाणा या भागात, दिल्ली या भागामधले स्वातंत्र्य लढा, तर त्यातले महत्त्वाचे व्यक्ती त्याच्यावर या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. तर हे महत्त्वाचं आणि त्यांचं महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, ठीक आहे ना. तर हे इम्पोर्टंट या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे, लक्षात घ्या. याच नंतर बघा 5वा घटक जर आपण पाहिला, तर काय आहे 5व्या घटकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे, स्वातंत्र्योत्तर एकीकरण. म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताला एकीकरण जे करण्यात आलं, भारताचं एकीकरण जे झालं, तर त्या संदर्भात घेतलेली भूमिका. मग त्याच्यामध्ये आपल्याला भाषिक प्रांत रचना हा घटक या ठिकाणी अभ्यासावा लागतो. याचबरोबर आपल्याला या ठिकाणी संस्थानांच्या विलिनीकरण जे आहे, तो एक घटक या ठिकाणी अभ्यासावा या ठिकाणी लागतो. तर हे करायचं. त्याचबरोबर विज्ञानाच्या संदर्भामध्ये, अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंचं योगदान काय नेमकं राहिलेलं. भारताला एक नेशन म्हणून बिल्डअप करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंची भूमिका काय नेमकी आहे. मग याच्यामध्ये या ठिकाणी अलिप्तत्ववाद जो आहे, ती भूमिका मांडली. परराष्ट्रीय धोरण जे स्वतंत्रपणे या ठिकाणी मांडलं आणि अलिप्तत्ववादाच्या माध्यमातून भारताने स्वतःची वेगळी ओळख कशा पद्धतीने या ठिकाणी निर्माण केली. तर हे सगळं या ठिकाणी आहे. मग इथं दिलेलं देशांतर्गत पुनर्रचना. मग देशामध्ये या ठिकाणी भारत जो आहे, तर त्या देशांतर्गत भारताची पुनर्रचना ही कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर तो सगळा म्हणजे जवाहरलाल नेहरूंचा कालखंड, त्यानंतर आपल्या लाल बहादूर शास्त्रींचा कालखंड, हरित क्रांती जी आहे, त्या हरित क्रांतीच्या संदर्भात घेतलेल्या विविध प्रकारच्या भूमिका. तर शास्त्रींचा कालखंड तो पण खूप इम्पोर्टंट आहे. इंदिरा गांधींचा कालखंड आहे बघा, 20 कलमी योजना, गरिबी हटावचा कार्यक्रम जो आहे, तो खूप इम्पोर्टंट आहे ना. तर तिथे प्रश्न विचारले जातील बघा. त्याचबरोबर आपण पाहू शकतो बघा, भारताच्या परराष्ट्रीय धोरणांतर्गत बघा, तर देशांतर्गत पुनर्रचना म्हटलं, मग याच्यामध्ये आपल्याला भारताच्या संदर्भामध्ये या ठिकाणी पाहावं लागेल, की देशांतर्गत पुनर्रचना करत असताना तुम्ही या ठिकाणी अरुणाचल प्रदेश जो आहे, ज्याला पूर्वी नेफ्ट म्हटलं जायचं, त्याचं नाव बदलून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी केलं. तिबेटच्या संदर्भामध्ये तुम्ही भूमिका या ठिकाणी घेतली. ते इम्पोर्टंट आहे बघा. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान, भारत-चायना वॉर जे आहे, त्या संदर्भात तुमची भूमिका नेमकी जी राहिलेली आहे, तो एक महत्त्वाचा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी बसावं लागणार आहे, लक्षात घ्या. बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचं कॉन्ट्रिब्युशन जे आहे, तर तो एक घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायचा. तर हे सगळे आफ्टर इंडिपेंडन्सच्या संदर्भातले एकदम महत्त्वाचा क्रक्स तुम्हाला या ठिकाणी इथं पेपरमध्ये जर विचारला, तर तो तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. आणि त्यानंतरचा जो तुम्हाला परिचित नसणारा, आतापर्यंत परिचित नसणारा घटक, तो म्हणजे जगाचा इतिहास. बरेचसे विद्यार्थी जगाच्या इतिहासाला सध्या या ठिकाणी घाबरून आहे. तर या जगाच्या इतिहासाला घाबरण्याचं काही कारण नाही, लक्षात घ्या. फक्त तुम्ही योग्य पुस्तकांची जर निवड या ठिकाणी केली, तर मग तुम्हाला ते सहजरित्या सोपं या ठिकाणी जाईल. तर जी-एसच्या विद्यार्थ्यांनी उगाचच जैन माथुर सारखं मोठं पुस्तक वाचण्यात काय अर्थ नाही, लक्षात घ्या. आहे ना, जैन माथुरांचं जे मोठं पुस्तक आहे ना, जे जनरली या ठिकाणी यू-पी-एस-सीचे विद्यार्थी ज्यांचा ऑप्शनल पेपर आहे, हे विद्यार्थी जैन माथुरचं पुस्तक वर्ल्ड हिस्ट्रीसाठी या ठिकाणी वापरतात. त्यांनी ते यू-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांनी ते वापरलं पण पाहिजे. परंतु इथं तुम्हाला जगाच्या इतिहासामध्ये खूप डिटेलमध्ये नाही दिलं बघा.
आणि जर यू-पी-एस-सीचे पूर्वीचे प्रिव्हियस इयर क्वेशन पाहिले, एक प्रश्न विचारला जातो बघा जगाच्या इतिहासावर. 1 किंवा हार्डली 2 प्रश्न असतात. म्हणजे जर 7 प्रश्न किंवा 8 प्रश्न हिस्ट्रीचे असतील, तर 7 ते 8 प्रश्नामध्ये 1 किंवा 2 प्रश्न जगाच्या इतिहासावर विचारले जातात. पण जर तुम्ही इंडियन हिस्ट्री व्यवस्थित त्या ठिकाणी केली ना, तर तुम्हाला या ठिकाणी मार्क इतिहासामध्ये चांगले या ठिकाणी मिळू शकतो हे लक्षात घ्या. मग जगाच्या इतिहासामध्ये काय इम्पोर्टंट आहे? काय दिलेलं आहे सिलेबसमध्ये ते आपण पाहूया. तर बघा इथं जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती बघा, 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती या ठिकाणी आहे. म्हणजे हाच घटक 1750 पासून 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती ही तुम्हाला अभ्यासायची. मग औद्योगिक क्रांतीमध्ये काय? तर औद्योगिक क्रांती निर्माण होण्यामागची कारणं काय होती? औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच या ठिकाणी का झाली? औद्योगिक क्रांती कोणकोणत्या देशामध्ये प्रसारित या ठिकाणी झाली? त्याचा परिणाम नेमका काय झाला? तर हे घटक या ठिकाणी अभ्यासात. तुम्हाला इथं या ठिकाणी सुरुवातच आहे ते म्हणजे औद्योगिक क्रांतीपासून. उगाचच रेनेसान्स वगैरे पाहायची गरज नाहीये तुम्हाला. हां, संदर्भासाठी तुम्ही रेनेसान्स पाहिलं, अभ्यासलं तर चांगली गोष्ट आहे. तर थोडंसं पाहिलं पाहिजे किंवा पुस्तकाची सुरुवात तिथूनच केलेली आहे. एन-सी-आर-टी जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये तुमचं सफिशियंट काम होऊन जाईल. फक्त व्यवस्थित पहा आणि जनरली बघा एन-सी-आर-टी जर तुमची लँग्वेज इंग्लिश असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. परंतु मराठी लँग्वेज असेल ना, तर एन-सी-आर-टी ट्रान्सलेट केलेल्या आहेत आणि त्या तुम्ही वाचताय. परंतु लक्षात घ्या ट्रान्सलेशनचा प्रॉब्लेम होतो ते समजायला थोडंसं कठीण जातं. त्यामुळं जर इंग्लिश चांगलं नसेल तर हिंदीतल्या एन-सी-आर-टी वाचलंय ते चांगलं राहील लक्षात घ्या. म्हणजे फक्त एक आकलन चांगलं व्हावं आणि नंतर तुम्ही मराठीत शिफ्ट झाला तरी या ठिकाणी चालेल. तर मग 18व्या शतकातील औद्योगिक क्रांती आहे. त्यानंतर जागतिक युद्ध आहे बघा. जागतिक युद्ध मग त्याच्यामध्ये पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि मग त्या काळामध्ये महायुद्ध हे होण्याच्या आधी जी छोटी-मोठी युद्ध या ठिकाणी झाली, हे या ठिकाणी जागतिक युद्ध तर ते इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर देशांच्या भूसीमांची पुनर्रचना जी आहे, बघा देशांच्या भूसीमांची पुनर्रचना जी आहे, तर त्या पुनर्रचनेच्या संदर्भामध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ते काय-काय नेमके प्रॉब्लेम्स या ठिकाणी राष्ट्रांच्या भूसीमांच्या पुनर्रचनेसंदर्भात झालं. जसं भारत-पाकिस्तानच्या संदर्भात प्रॉब्लेम झाले. आहेत ना, भारत या आपल्या बांगलादेशच्या संदर्भात प्रॉब्लेम्स या ठिकाणी झाले. तर त्या देशांच्या भूसीमांची पुनर्रचना कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांच्या संदर्भात काय भूमिका आहे? इकडं जर आपण पाहिलं तर जर्मनीचं ज्या ठिकाणी विघटन या ठिकाणी होतंय किंवा जर्मनीचे 2 तुकडे या ठिकाणी होतात. त्या संदर्भामध्ये अ, 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 भूसीमांच्या पुनर्रचनेच्या संदर्भात काय प्रॉब्लेम या ठिकाणी झाले. तर तो आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. तर तुमचं एन-सी-आर-टी मधनं वगैरे होऊन जाईल. याचबरोबर वसाहतवाद काय आहे? कोलोनिझम काय नेमकं आहे? तर तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. कोलोनिझम जो आहे, वसाहतवाद तो आपल्याला पाहायचा. आता बघा इथं निर्वसाहतवाद आणि राजकीय तत्वज्ञान दिले. तर राजकीय तत्वज्ञानामध्ये पण आयोगाने पर्टिक्युलर दिलेले आहे. राजकीय तत्वज्ञानमध्ये. मग त्यामध्ये या ठिकाणी साम्यवाद काय आहे? साम्यवाद काय नेमकं आहे? ते ते तुम्हाला या ठिकाणी दिलंय. तर कशा पद्धतीने साम्यवादाचा उदय होतो? साम्यवादाची भूमिका नेमकी काय आहे? साम्यवादाच्या माध्यमातून कशा प्रकारची राज्यक्रांती या ठिकाणी घडली गेली. जसं की आपण पाहू शकतो चीनची राज्यक्रांती आहे. त्याचबरोबर आपल्या रशियाची राज्यक्रांती जी आहे, तर ते पण थोडंसं या ठिकाणी पाहावं लागेल. तर राजकीय तत्वज्ञान म्हणून साम्यवाद आहे. त्याचबरोबर भांडवलशाही आहे, कॅपिटलिझम आहे आणि समाजवाद आहे. तर हे 3 महत्त्वाचे जे आहेत ना, तर ते आपल्याला पाहिजे. साम्यवाद, भांडवलशाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी समाजवाद जो आहे, ठीक आहे. तो एक आहे इत्यादी दिले आणि त्यांची विविध रूपं व समाजावर त्यांचा प्रभाव यांचा समावेश आहे. म्हणजे साम्यवादाचा समाजावर प्रभाव काय पडला? भांडवलवादाचा समाजावर प्रभाव काय पडला? समाजवाद काय आहे आणि त्याचा प्रभाव भारतीय समाजावर किंवा जगातील समाजावर काय नेमका पडला? म्हणजे ते राज्यक्रांत्या ज्या आहेत. ठीक आहे ना. साम्यवादाच्या माध्यमातून राज्यक्रांती झाली. बोल्शेविक क्रांती आणि तिकडची चायनीज क्रांती जी आहे ती. हे आपल्याला पाहायचं. भांडवलशाहीचा काय नेमका प्रभाव या ठिकाणी समाजावर या ठिकाणी पडला. तर तो सगळा घटक या ठिकाणी आणि समाजवादाचा प्रभाव काय पडला? त्याची विविध रूपं पण विचारलेली आहेत. तर विविध रूपं आहेत आणि त्याचा समाजावर प्रभाव यांचा समावेश आहे. तर अशा प्रकारचे 6 महत्त्वाचे घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत मेन्सला. ठीक आहे ना. हा मेन्सचा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला मी इथे या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी केलेला आहे. तर या सिलेबसमध्ये मला असं वाटतं सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो पहिल्या क्रमांकाचा, दुसऱ्या क्रमांकाचा आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र तितकंसं या ठिकाणी म्हणजे त्याबद्दल माहिती नाही. चला तुम्ही आधुनिक भारताच्या इतिहासावर कसंबसं लिहिताल तरी. कर्झनवर प्रश्न आला लिहिताल. 1857च्या उठावावर प्रश्न आला लिहिताल. सेफ्टी वॉल थिअरीवर लिहिताल. गांधी फिलॉसॉफीवर लिहिताल, की गांधींचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान किंवा त्यांचं तत्वज्ञान जे होतं, त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी लिहिताल.
परंतु लक्षात घ्या भारतीय संस्कृती आणि कला व स्थापत्य याच्याबद्दल माहिती नाही असं नाहीये. माहिती आहे, परंतु तुम्ही आत्तापर्यंत त्याचा अभ्यास नाही केला. तर तो तिथं व्यवस्थित त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि संत चळवळ जी आहे, महाराष्ट्राच्या विषयानुषंगानं त्या ठिकाणी भारतातील भक्ती चळवळ जी आहे, तिचं तत्वज्ञान हे 2 महत्त्वाचे घटक आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा घटक तुमच्यासाठी नवीन आहे. वर्ल्ड हिस्ट्रीचं जास्त टेन्शन न घेता तुम्ही हे 2 महत्त्वाचे घटक जे आहेत तिथं करा. कारण तिथं जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी असतात. 3 प्रश्न म्हणजे बघा 7 ते 8 प्रश्न आयोग प्रश्न विचारतो हिस्ट्रीमध्ये. 20 पैकी 7 प्रश्न पकडू आपण. आहे ना, अंदाजे 7 पकडू. 7 हिस्ट्रीचे, 7 जिओग्राफीचे, 6 सोसायटीचे असं पकडू आपण ढोबळमानानं. कधी-कधी हे 8 असतात, कधी-कधी 9 पण असतात. तर 7 प्रश्न बघू. तर 7 मध्ये जर 3 प्रश्न जर इथले असतील आर्ट एंड कल्चरचे, तर आर्ट एंड कल्चर किती इम्पोर्टंट आहे. ठीक आहे ना. म्हणजे 7 प्रश्नापैकी आर्ट एंड कल्चर आणि भक्ती मुव्हमेंट असे मिळून जर 3 प्रश्न पकडले आणि मॉडर्न इंडियावर जर आपण या ठिकाणी 3 प्रश्न या ठिकाणी पकडले, तर लक्षात घ्या इंडियन हिस्ट्री इम्पोर्टंट आहे ना आणि एखादा प्रश्न जर 7 प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा एखाद्या प्रश्नावर जगाच्या इतिहासावर विचारतील. तर मग ते इम्पोर्टंट आहे लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या, की हिस्ट्री हा असा सब्जेक्ट आहे, की तो व्यवस्थित जर केला तर मार्क मिळवून या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे हिस्ट्रीला निग्लेक्ट या ठिकाणी करू नका. या घटकावर व्यवस्थित आत्तापासूनच या ठिकाणी तयारी करा. जनरली काय करतात बघा आपली मुलं, विद्यार्थी मित्र काय करतात, पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी करू? पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास करू. आता जे 2026 ला परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्याबद्दल मी सांगेल, की असं होऊ देऊ नका. की पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करू असं होऊ देऊ नका. कारण हा पॅटर्न वेगळा आहे लक्षात घ्या. हा पॅटर्न वेगळा आहे. आधी इथं मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला लागला. आता बघा ज्या विद्यार्थ्यांचे आत्ताच्या 2025 च्या पूर्व परीक्षेमध्ये चांगले मार्क आहेत. 140 मार्क आहेत काहींना, 134 मार्क आहेत काहींना. मात्र ऑप्शनल विषय तयार नाही. मात्र जी-एसचे विषय तयार नाहीये. मग आता त्या विद्यार्थ्यांना किती त्रास होणार आहे पेपर लिहायला, है ना? त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय, की आधी तुमचे मेन्सचे जे काही सिलेबस आहे तो कव्हर करून घ्या. मेन्सचा सिलेबस एकदा का तुमच्या ताब्यामध्ये आला, की मग तिथून पुढे जेव्हा जाहिरात येईल, तिथून पुढे मग तुम्ही या ठिकाणी काय करा, पूर्व परीक्षेला सुरुवात करा. आता जाहिरात येण्याच्या आधी तर तुम्ही मेन्सचे विषय या ठिकाणी कव्हर करणं, कंप्लीट करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, एवढं मला सांगायचं होतं. एक सूचना तुम्हाला या ठिकाणी करतो बघा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की आपली एक महत्त्वाची बॅच या ठिकाणी इतिहास GS1 ची बॅच जी आहे, ती या ठिकाणी सुरू होत आहे ऑफलाईन बॅच. ही ऑफलाईन बॅच कधी सुरू होत आहे? 26 नोव्हेंबरला सुरू होत आहे. दुपारी 2:15 वाजता याचा या ठिकाणी टायमिंग आहे. तर परिवर्तन जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांनी परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम अभिजित राठोड सरांच्या या हॉलला आपल्याला या ठिकाणी जमायचं आहे 26 नोव्हेंबरपासनं. तर 26 नोव्हेंबरला मी हे सगळे घटक तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीनं, बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीनं हे शिकवणार आहेत. मेन्स ओरिएंटेड ही बॅच या ठिकाणी आहे. भारतीय वारसा आणि संस्कृती हा घटक पाहणार आहोत. कला व स्थापत्य त्यामध्ये इन्क्लुडिंग राहील. भक्ती चळवळ, आधुनिक भारत, स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत, जगाचा इतिहास. हे सगळे घटक त्याच्यामध्ये या ठिकाणी इम्पोर्टंट आपण सगळे घेणार आहोत. ही मेन्सची बॅच असणार आहे लक्षात घ्या. पूर्वची बॅच नंतर या ठिकाणी असेल. मात्र मेन्स इथे या ठिकाणी कव्हर करून देणार आहे ऑफलाईनमध्ये. सगळ्या ईच अँड एव्हरी गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं जाईल. ज्या विद्यार्थी पुण्यामध्ये नाहीये, त्या विद्यार्थ्यांसाठी आपली हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर ऑनलाईन बॅच देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या कोण विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑनलाईन बॅच या ठिकाणी जॉइन करायची आहे किंवा काही पुण्यामध्ये आहेत, मात्र वेळ नाहीये त्यांच्याकडे, तर त्या विद्यार्थ्यांना ही ऑनलाईन बॅच देखील उपलब्ध करून दिलेली आहे. तर ही बॅच पण या ठिकाणी सगळे लेक्चर्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. वर्ल्ड हिस्ट्रीचे काही थोडेसे लेक्चर या ठिकाणी ॲड करायचे आहेत. हे आपला एक 15-20 दिवसांमध्ये या ठिकाणी काम होईल. तर ती ही बॅच आहे, जी तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवर इथे या ठिकाणी उपलब्ध होईल. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही आता इथे या ठिकाणी तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, हे लक्षात घ्या आणि त्यामुळं तुम्ही आत्तापासूनच या ठिकाणी इथं तयारीला सुरुवात करा. ज्या दिवशी बघा माझं हेच तुम्हाला म्हणणं राहील, ज्या दिवशी तुम्ही डिसाईड करता, की हो, मी राज्यसेवेची परीक्षा देणार आहे, क्लासवर अधिकारी बनायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी निर्णय घेता, त्याच्या दुसऱ्या दिवसापासनं किंवा त्या क्षणापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तुम्ही अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी केली पाहिजे. जर का तुम्ही विचार करू राज्यसेवा द्यायची की कंबाईन द्यायची,
एक छोटी पोस्ट घ्यायची की मोठी पोस्टकडे धावायचं. यामध्ये राहिला ना तुम्हाला, परीक्षा तर घेणं आयोगाचं काम आहे. आयोग परीक्षा घेत राहील, तुम्ही फॉर्म भरत राहताल. तुम्ही अभ्यास नसल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी फेल होत राहताल आणि हाती काहीच येणार नाही. आणि त्यामुळं मला म्हणायचं ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेताय, त्या दिवसापासनं, त्या क्षणापासनं अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा. कारण वेळ कमी आहे, जो कोणासाठीच या ठिकाणी थांबत नाही. एकदा गेला की परत येत नाही. तर ठीक आहे. 2025 ची मेन्स जे विद्यार्थी देत असतील, त्यांच्यासाठी पण एक खूप सुवर्ण संधी आहे. स्पर्धा कमी असणार आहे, कारण लिहायची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी पण व्यवस्थित या ठिकाणी करा. हिस्ट्री सारख्या विषयाकडे दुर्लक्ष या ठिकाणी करू नका. त्याचबरोबर 2026 ला जे कोण विद्यार्थी तयार होणार आहेत परीक्षा देण्यासाठी राज्यसेवेची, त्या विद्यार्थ्यांनी आयोगाची जाहिरात येण्याच्या आधीच आपले सब्जेक्ट किंवा जी-एस 1-2-3 हे कंप्लीट करून घ्या. ऑप्शनल पेपर या ठिकाणी कंप्लीट करून घ्या. एवढं बस मला तुम्हाला इथे या ठिकाणी सांगायचंय. हा सिलेबस मी तुम्हाला डिकोड करून दिलेला आहे. तर या संदर्भामध्ये ऑफलाईन बॅच आपली 26 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. ऑनलाईन बॅच हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. लगेचच तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा असेल, तर लवकरात लवकर या बॅचेसला जॉइन देखील करा. थांबूया मित्रांनो. अ, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, मित्रांना देखील शेअर करा. धन्यवाद. थँक यू. थँक यू.